हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, त्यामध्ये आपण 2014, 2015, 2016 आणि 2017चे क्वेश्चन पेपर झालेले आहे. तर ते लेक्चर तुम्ही बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018ची क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024ची तारीख आलेली आहे. तर ती कितीला आहे? तर 6 जुलैला पेपर आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तसेच जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर MPSC कंबाईन पूर्व परीक्षा 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर कंबाईनची तयारी करत असाल तर ते व्हिडिओ बघा. अत्यंत महत्त्वाची अशी PYQ सिरीज आहे. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, तर तुमचं या PYQ सिरीजमधून ते पॉईंट नक्कीच कव्हर होतील मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण जिओग्राफीचे क्वेश्चन बघूया. तर पहिला प्रश्न काय आहे? यादी फर्स्ट आणि यादी सेकंड यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर यादी फर्स्टमध्ये काय दिलं आहे? अर्टकुंडे, अँथ्रोपोजिओग्राफी, जिओग्राफिया हुसेमा, कॉस्मॉस. आणि यादी सेकंडमध्ये काय दिलं आहे? अलेक्झांडर व्हॉन हबोल्ट, जीन बुन्स, कार्ल रिटर आणि फ्रेडरिक रॅडझेल. तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 अर्टकुंडेचं काय आहे? तर कार्ल रिटर. अँथ्रोपोजिओग्राफीचं आहे फ्रेडरिक रॅडझेल. जिओग्राफिया हुमेनाचा आहे जीन ब्रुन्स आणि कॉस्मॉसचा आहे अलेक्झांडर व्हॉन हबोल्ट. तर याचे उत्तर काय आहे? ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांची सत्यता तपासा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. तर विधान काय दिले? पृथ्वी 24 तासामध्ये 360 अंश रेखांशात फिरते. काय दिले? प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागतो. तर मित्रांनो, पृथ्वी 24 तासामध्ये 360 डिग्री रेखांशात फिरते, तर हे विधान बरोबर आहे. आणि प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला किती मिनिटं लागतात? तर ते 4 मिनिटं लागतात. 4 मिनिटाचा कालावधी लागतो, तर हे पण विधान बरोबर आहे. तर याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट, विधान अ आणि ब दोन्ही बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते भूअंतर्गत शक्तीचा परिणाम नाही? तर ऑप्शन काय दिलं आहे? ग्रॅबन, गटपर्वत, अवशिष्ट पर्वत आणि खचदरी. तर मित्रांनो, यापैकी कोणता आहे भूअंतर्गत शक्तीचा परिणाम नाही आहे? तर ते कोणतं पर्वत आहे? तर तो अवशिष्ट पर्वत आहे. तर ऑप्शन 3 याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भूरूपाच्या खालील आकृत्यांचा योग्य पर्याय निवडा. तर अ, ब, कडं 4 आकृत्या दिल्या आहे आपल्याला. आणि काय सांगितले? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भूरूपाच्या आकृत्या दिल्या आहेत त्या, तर ते ओळखायचे आहे. तर पहिली अ काय आहे? तर ती ॲसिड लावा शंकू आहे. तर यामध्ये आपले ऑप्शनमध्ये सेकंड आणि फोर्थ ऑप्शन आपला निग्लेक्ट होईल आणि फक्त फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन राहील. त्यानंतर ब काय आहे? तर ब हा बेसिक लावा शंकू आहे. तर यामध्ये आपलं फर्स्ट पण ऑप्शन निग्लेक्ट होईल आणि आपलं करेक्ट आन्सर काय येईल मग? ऑप्शन 3. तर मित्रांनो, आपण ऑप्शन वाईज पण या क्वेश्चनचा आन्सर काढू शकतो. आणि तिसरी क काय आहे? तर सीडर शंकू आहे. आणि चौथं संमिश्र शंकू. तर याचं उत्तर काय राहील? ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा. तर ऑप्शन काय दिले आपल्याला? पश्चिमी वारे, व्यापारी वारे, ध्रुवीय वारे. सेकंड व्यापारी वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे. आणि तिसरं काय? व्यापारी वारे, ध्रुवीय वारे आणि पश्चिमी वारे. चौथं काय दिलं आहे? ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे आणि व्यापारी वारे. तर मित्रांनो, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा क्रम कसा आहे? तर पहिल्यांदा व्यापारी वारे आहे, त्यानंतर पश्चिमी वारे आणि त्यानंतर ध्रुवीय वारे. तर योग्य आन्सर काय आहे या प्रश्नाचं? तर ऑप्शन सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन. खाली 2 विधान दिले आहेत, तर त्यापैकी अ हे विधान असून र हे त्याचे कारण आहे. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायला सांगितलं आहे आपल्याला. तर अविधान काय दिलं आपल्याला? विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची शांतता कमी असते. आणि त्याचं कारण काय आहे? तर विषुववृत्तीय प्रदेश हा अतिपर्जन्यमान, आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्ट्ये असलेला आहे. तर मित्रांनो, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची शांतता कमी असते. तर हे विधान बरोबर आहे. आणि त्याचं कारण काय आहे? विषुववृत्तीय प्रदेश हा अतिपर्जन्यमान, आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्ट्ये असलेला आहे. तर हे त्याचं कारण पण बरोबर आहे. तर याचं उत्तर काय राहील मग? अ आणि र दोन्ही सत्य असून र हे अचे बिनचूक स्पष्टीकरण आहे. बिनचूक म्हणजे बरोबर.
तर ऑप्शन फर्स्ट याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता रासायनिक वितरणाचा प्रकार नाही? तर ऑप्शन काय दिले आपल्याला? द्रवीकरण, भस्मीकरण म्हणजे ऑक्सिडेशन, तिसरं काय आहे कर्बाम्ल क्रिया म्हणजे कार्बोनेशन, आणि चौथा आहे क्षरण क्रिया. तर मित्रांनो, यापैकी कोणता हा रासायनिक वितरणाचा प्रकार नाही आहे? तर तो आहे क्षरण क्रिया, तर म्हणजे करोजन. तर ऑप्शन फोर्थ याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. तर विधान काय दिलं आहे? विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या हवेची सापेक्ष आर्द्रता होय. आणि ब विधान काय दिलं आहे? हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर त्या हवेची कमाल बाष्प धारण शक्ती यांच्या गुणोत्तराला विशिष्ट आर्द्रता म्हणतात. तर पहिलं विधान, तर हवेची सापेक्ष आर्द्रता म्हणजे विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण, हे विधान चुकीचं आहे. आणि सेकंड विधान काय आहे? हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर त्या हवेची कमाल बाष्प धारण शक्ती यांच्या गुणोत्तराला विशिष्ट आर्द्रता म्हणतात. तर हे पण विधान चुकीचं आहे. तर मग योग्य उत्तर काय राहील आपलं? विधान अ आणि ब दोन्ही पण चूक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. तर विधान अ काय दिले? सागरी क्षेत्रात समताप रेषा एकमेकीस्व अक्षवृत्तात जवळजवळ समांतर जातात. आणि र काय दिले? त्याचं कारण सागरी स्थानांचे तापमान उंचीच्या परिणामांपासून मुक्त असते. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो? तर अ हे विधान बरोबर आहे. सागरी क्षेत्रात समताप रेषा एकमेकीस्व अक्षवृत्तात जवळजवळ समांतरच असतात, कारण सागरी स्थानांचे तापमान हे उंचीच्या परिणामापासून मुक्त असते, म्हणून ते काय असतात? तर ते अक्षवृत्तात जवळजवळ समांतरच असतात. तर मग याचं उत्तर काय येईल? तर ऑप्शन फर्स्ट अ आणि र दोन्ही बरोबर आहेत, आणि र हे अचे अचूक स्पष्टीकरण आहे. अचूक म्हणजे बरोबर स्पष्टीकरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधानांचा विचार करून बिनचूक पर्यायाची निवड करा. बिनचूक पर्याय म्हणजे आपल्याला कोणती विधानं बरोबर आहेत ते विचारलेलं आहे. तर आपल्याला अविधान काय दिले? ज्या ठिकाणी खंडात उतार अतिशय रुंद असतो त्या क्षेत्रामध्ये मस्त क्षेत्रे तयार होतात. आणि ब काय दिलं आहे? उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे. क उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहाच्या मिश्रणामधून माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते. आणि ड काय? भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर आपलं अविधान हे ज्या ठिकाणी खंडात उतार अतिशय रुंद असतो त्या क्षेत्रामध्ये मस्त क्षेत्रे तयार होतात. तर हे विधान बरोबर आहे. तर मग आपण इलिमिनेशन पद्धतीनं पण या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतो. तिसरं ऑप्शन इथे आपलं निग्लेक्ट होईल. ब काय विधान? तर उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित केली झालेली आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. तर उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये काय केलं जातं? तर मासेमारी विकसित झालेली आहे, तर जास्त प्रमाणात मासेमारी केली जाते. तर ब विधान पण बरोबर आहे. तर त्यानुसार आपलं सेकंड ऑप्शन निग्लेक्ट होईल. क विधान काय आहे? उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहाच्या मिश्रणामधून माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते. तर हे पण विधान बरोबर आहे. तर मित्रांनो, आपल्याला ड विधान बघायची गरज नाही आहे, तर ड हे ऑप्शनमध्ये दिलेलं नाही आहे. तर ऑप्शन फोर्थ आपलं करेक्ट आन्सर येईल. विधान अ, ब आणि क सत्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप काय असतो? तर ऑप्शन काय दिलं आहे? अरुंद पाया आणि रुंद माथा. दुसरं अरुंद पाया आणि रुंद माथा. तिसरं अरुंद पाया आणि अरुंद माथा. चौथं अरुंद पाया आणि अरुंद माथा. तर याचं उत्तर काय आहे? तर विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप काय असतो? तर तो रुंद पाया आणि अरुंद माथा. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. तर विधान काय दिले? भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे. तर हे विधान चुकीचं आहे, कारण भारताचा पूर्ण भूभाग कुठं आहे? तर तो उत्तर गोलार्धातच आहे, म्हणजे पूर्व उत्तर गोलार्धात आहे. आणि इथं काय दिलं आहे? भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे. तर हे विधान चुकीचं आहे. विधान ब काय दिले? भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7500 किमीपेक्षाही जास्त आहे. तर मित्रांनो, हे पण विधान चुकीचं आहे. भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7500 किमीपेक्षा जास्त नाही आहे. तर मग याचं योग्य उत्तर काय येईल? तर विधान अ आणि ब दोन्ही पण चूक आहे. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. तर अविधान काय दिलं आहे? हिमालयीन नद्या या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात. आणि ब काय दिलं आहे? प्रायद्वीपीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खचदऱ्यातून वाहतात. तर आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. तर अविधान काय आहे? हिमालयीन नद्या या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात. तर हे विधान बरोबर आहे.
आणि प्रायद्वीपीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खलदऱ्यातून वाहतात, तर हे पण विधान बरोबर आहे. तर मग आपले योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट विधान अ आणि ब दोन्ही पण बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहे? तर ऑप्शन काय आहे? आवर्त पर्जन्य, अभिसरण पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य आणि औष्णिक पर्जन्य. तर पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्य आहे? तर कोणत्या पर्जन्याची आहे? तर ती प्रतिरोध पर्जन्याची वैशिष्ट्य आहे. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रदेशाची आहेत? तर काय आहे? जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहेत. ब नारळाचे उत्पादन घेतले जाते. क मासेमारीसाठी अनुकूल असतो आणि ड पर्यटकांसाठी आकर्षक असतो. तर पर्याय उत्तर काय दिले आपल्याला? उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, प्रायद्वीपीय पठारी प्रदेश, तिसरं किनारवर्ती प्रदेश आणि चौथं हिमालयीन प्रदेश. तर मित्रांनो, हे कोणत्या प्रदेशाची वैशिष्ट्ये असू शकतात? तर ते जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे, तर ते कुठं असतं? तर किनारवरती. आणि नारळाचे उत्पादन पण घेतले जाते, ते मासेमारीसाठी पण अनुकूल असतो आणि पर्यटकांसाठी पण आकर्षक. तर याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 किनारवर्ती प्रदेश.